नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सराव संच 2.4 मधील प्रश्न सोडवणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। ह्या सराव संचातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत। जर अजूनपर्यंत तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर त्या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून ते व्हिडिओ पाहू शकता। तर आजचा प्रश्न आहे y वर्ग अधिक 1/3y बरोबर 2। तर उत्तरामध्ये आपण हे वर्ग समीकरण जसंच्या तसं लिहून घेऊयात। y वर्ग अधिक 1/3y बरोबर 2। इथे जर आपण निरीक्षण केलं तर दुसऱ्या पदाचा सहगुणक हा अपूर्णांक आहे। तर छेदाच्या ठिकाणी असलेले हे 3 आपण लोप करूयात, म्हणजे पुढे हे गणित सोडवणं आपल्याला सोपं जाईल। मग त्यासाठी काय करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला दुसऱ्या पदाला 3 ने गुणाकार करावा लागेल। म्हणून y वर्ग गुणिले 3 अधिक 1/3y गुणिले 3 बरोबर 2 गुणिले 3 आणि पुढे लिहायचं आहे प्रत्येक पदास 3 ने गुणून। आता हा गुणाकार करून घेऊयात। तर y वर्ग गुणिले 3 उत्तर आलं 3y वर्ग। आता दुसऱ्या पदाचा जो गुणाकार आहे तिथे छेदाच्या ठिकाणी असलेले 3 आणि अंशाच्या ठिकाणी असलेले 3 यांचा लोप होऊन जाईल, म्हणून राहिला फक्त 1, म्हणून अधिक y आणि आता बरोबर चिन्हाच्या पलीकडे 2 गुणिले 3 उत्तर आलं 6, म्हणून बरोबर 6। आता आपण हे जे समीकरण मिळालं त्या समीकरणाला सामान्य रूपात आणूयात। म्हणजे काय, तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे जे 6 आहेत त्याला बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊन जाऊयात, म्हणून ते अधिक 6 चे वजा 6 होतील। तर समीकरण येईल 3y वर्ग अधिक y वजा 6 बरोबर 0। आता हे जे समीकरण मिळालं त्याचं वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाशी तुलना करूयात। ह्या समीकरणाची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत तुलना करू। तर इथे आपल्याला पहिल्या पदाचा सहगुणक मिळतोय 3, म्हणून a बरोबर 3। दुसऱ्या पदाचा सहगुणक आहे 1, म्हणून b बरोबर 1 आणि तिसरं स्थिर पद आहे वजा 6, म्हणून c बरोबर वजा 6। म्हणून आता b वर्ग वजा 4ac ची किंमत शोधूयात। म्हणून b वर्ग वजा 4ac बरोबर b ची किंमत आहे इथे 1, म्हणून 1चा वर्ग, सूत्रानुसार हे इथे वजा 4 येतील, गुणिले आता a ची किंमत आहे 3, म्हणून गुणिले 3 आणि c ची किंमत आहे वजा 6, म्हणून गुणिले वजा 6। आता 1चा वर्ग येत आहे 1, म्हणून बरोबर 1। आता हा गुणाकार करून घेऊयात। 4 त्रिक 12 आणि 12 72। मात्र इथे 4 आणि 6 यांची चिन्ह वजा असल्यामुळे हा जो गुणाकार आहे तो अधिक येईल, म्हणून अधिक 72। आता 1 आणि 72 यांची बेरीज करूयात, बरोबर 73। आता पुढे आपण सूत्र लिहूया। y बरोबर वजा b प्लस मायनस वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a बरोबर। आता याची आपण सर्वांची किंमत भरूयात। म्हणून b ची किंमत आहे 1, ते येतील वजा 1 प्लस मायनस b वर्ग वजा 4ac ची किंमत आपण मिळवली 73, म्हणून वर्गमुळात 73 छेद इथे a ची किंमत आहे 3, म्हणून 2 गुणिले 3 बरोबर। हे वजा 1 प्लस मायनस वर्गमुळात 73 जसेच्या तसे येतील, छेद 2 गुणिले 3 उत्तर आलं 6। आता ही जी आपल्याला किंमत मिळाली त्याची एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह किंमत लिहून घेऊयात। म्हणून y बरोबर वजा 1 अधिक वर्गमुळात 73 छेद 6 किंवा y बरोबर वजा 1 वजा वर्गमुळात 73 छेद 6 आहेत। आता y च्या ह्या ज्या दोन किमती मिळाल्या ह्याच किमती ह्या दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत। म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वजा 1 अधिक वर्गमुळात 73 छेद 6 आणि वजा 1 वजा वर्गमुळात 73 छेद 6 आहेत। तर अशा पद्धतीने आपलं हे वर्ग समीकरण सोडवलं झालेलं आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।
सराव संच 2.4 मधील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत. जर ते व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर त्या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. आता तुम्हाला सराव करण्यासाठी एक प्रश्न विचारत आहे. तो प्रश्न सोडवून त्याचं येणारं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगायचं आहे. तर प्रश्न आहे y वर्ग वजा 1/4 y बरोबर 3. तर हा प्रश्न सोडवा आणि त्याचं येणारं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.